आमदार संदीप क्षीरसागर आपल्यासोबत आहेत। खरं तर बीड विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या निवडणुकीकडे लक्ष होतं, कारण काही दिवसांपूर्वी त्यांच्या बाबतीत ज्या काही घडामोडी घडल्या, घर जाळणं असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी असेल, असे प्रकार अनेक समोर आले होते, व्हिडिओ व्हायरल झाले। हे सगळं घडत असताना संदीप क्षीरसागर मात्र त्या ठिकाणी निवडून येतो। काय नेमकी परिस्थिती होती, काय काय झालं, काय सांगाल सगळी आपबीती तिथली? नाही, परिस्थिती पहिल्यापासून ही चांगलीच होती। काही लोकांनी प्रवेश केले, सगळ्या गोष्टी झाल्या, स्टेटमेंट आले। मी ह्याच्या संदर्भात मीडियात कधी बोललो नाही, पण मी कॉन्फिडंट होतो आधीपासून। ज्या मतदारसंघामध्ये 5 वर्षाआधी मोठे साहेब पवारसाहेबांनी मला तिकीट दिलं, निवडून आणलं आणि 5 वर्षामध्ये लोकांमध्ये राहिलो, लोकांना एकनिष्ठ राहिलो, विकलो गेलो नाही, हे लोकांना आवडलं। आणि जसं पहिल्या पद्धतीने लोकांना मिसळून राहायचो त्याच पद्धत बदलली नाही, त्याच्यामुळं बिलकुल काय अडचण नव्हती। ज्या घडामोडी घडल्या होत्या, घर जाळण्याचा प्रकार, त्यानंतरचा एक ओबीसी मराठा वाद आणि ते सगळं राजकारण, तरी देखील एक चेहरा, ओबीसी चेहरा त्या ठिकाणी बघा, मी ह्या संदर्भात मी सभागृहात सुद्धा मी ह्याविषयी बोललो होतो। घर जाळण्याचा जो विषय होता त्याच्यामध्ये ते एखाद्या समाजाला उगाच टार्गेट करून करायचं, तो एक राजकीय स्टंट होता। मी या विषयावर बोललेलो आहे। मी तिथं कोणी केलं होतं? नाही, काय आहे त्याची चौकशी झाल्या समोर येईल, पण त्याच्यामध्ये मराठा समाजाचं जे सांगत होतं त्याच्यामध्ये मराठा समाजाचा काहीच संबंध नव्हता त्यामध्ये। ते जे काही लोक ज्या पद्धतीने ते हे घडून आणत होते, जाळत होते किंवा दगड फेकत होते, एकदम ते ज्या पद्धतीने फेकत होते, जे लोकांनी बघितलं त्यावेळेस तर मी नव्हतो, ते टिपिकल क्रिमिनल मेंटॅलिटीचे लोक होते। आणि हे ठीक आहे, महाराष्ट्रात जी काही चर्चा होत असेल, पण आमच्या जिल्ह्यामध्ये आणि आमच्या मतदारसंघाच्या लोकांना माहिती आहे। आणि तुम्ही जातीपातीचं जर म्हणतात तर हा बीड मतदारसंघ हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे, मोठ्या साहेबांना मानणारा जिल्हा आहे। मग जातीपातीचं जर तुम्ही म्हणले तर मी कोणत्याच फ्रेममध्ये बसत नाही। एक सुयाच्या टाचणीच्या नोका एवढा सुद्धा माझी जात तिथं नाही। आणि माझ्या आजी आजोबापासून, म्हणजे मधल्या वेळेस माझे काका होते, नंतर मी तिसरी पिढी आमची ही। आणि काम करत असताना लोक काम शेवटी बघतात, हा विषय। एक घोषणा गाजली होती, आता कसं जरांगे म्हणतील तसं झाली का? भेट झाली, त्यांची चर्चा झाली? हो, त्यांना मी ही भूमिका स्पष्ट तेव्हा सुद्धा केली होती, आणि आताही ते जसं म्हणतील तसं। नेमकं कसं? ते म्हणतील तसं। आपण पाहतोय प्रतिक्रिया संदीप क्षीरसागरांनी या ठिकाणी दिली आहे की जरांगेंची मदत ही निवडणुकीमध्ये झाली, यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये दबाव तंत्राचा वापर झाला, मात्र आपण जो आहे जनता आपल्यासोबत होती आणि त्यामुळेच आपण निवडून आलो। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।